एका स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि अनमोल काळ म्हणजे तिचं गरोदरपण. जेव्हा तिच्या शरीरात एक लहानसा जीव आकार घेत असतो, एक हृदय धडधडत असतं. आपण जे खातो, जे विचार करतो आणि जे ऐकतो ते सगळं थेट आपल्या गर्भातल्या बाळापर्यंत पोहोचत असतं. म्हणूनच म्हणतात, बाळावर संस्कार हे जन्मानंतर नाही तर गर्भातच असतात ना सुरू होतात. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या बाळावर स्वामी समर्थांचा अखंड आशीर्वाद राहावा, त्याने संस्काराने आणि निर्भय व्हावं, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. माझ्या बाळा, तू अजून या जगात आला नाहीस, पण माझे प्रत्येक श्वासात तुझा भास आहे. मला तुझी काळजी वाटते, पण जेव्हा मी श्री स्वामी समर्थांचं नाव घेते, जेव्हा मला जाणवतं की तू एकटा नाहीस, तुझ्यासोबत स्वयं स्वामी कृपा आहे. स्वामींच्या नामस्मरणात एवढी ताकद आहे की ते तुझ्या मनातील आणि माझ्या मनातील सर्व भीती दूर करतं. आणि मी तुला स्वामींचे असे 3 मंत्र ऐकवणार आहे, जे तुला आयुष्यभर मार्ग दाखवतील. पहिला आणि सर्वात शक्तिशाली मंत्र म्हणजे तारक मंत्र. निशंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी पाठीशी रे. माझ्या बाळा, जग खूप मोठं आहे. कधी सुख येईल, कधी दुःख येईल, पण तू कधीही घाबरू नकोस. जेव्हा जेव्हा तुला एकटेपणा किंवा भीती वाटेल, तेव्हा हे शब्द आठव. प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे. स्वामींचे हात नेहमी तुझ्या पाठीशी आहेत. गरोदरपणात रोज हा मंत्र ऐकल्याने बाळ गर्भात अत्यंत शांत आणि निर्भय बनते. दुसरा मंत्र, स्वामींचा महामंत्र, ओम श्री स्वामी समर्थाय नमः. केवळ मंत्र नाही, तर एक दिव्य ऊर्जा आहे. जेव्हा आई हा जप करते, तेव्हा बाळाच्या मेंदूचा विकास अत्यंत सकारात्मक रीतीने होतो. तिसरा मंत्र, गायत्री मंत्र. श्री स्वामी समर्थांचा गायत्री मंत्र. ओम अवधूताय विद्महे परमहंसाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया. हा मंत्र बाळाला बुद्धिमत्ता, एकाग्रता आणि स्वामिक विचार देतो. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक कठीण प्रसंगात हा मंत्र तुला प्रकाशाची वाट दाखवेल. स्वामी, माझ्या गर्भातल्या या छोट्याशा जीवाला तुमच्या चरणी अर्पण करते. त्याला आरोग्य द्या, बुद्धी दे आणि नेहमी चांगल्या मार्गावर चालण्याची शक्ती द्या. प्रत्येक गरोदर मातेने रोज सकाळी किंवा संध्याकाळी शांत वेळेत पोटावर हात ठेवून हे मंत्र नक्की म्हणावे. तुमच्या भावनेने आणि भक्तीने उच्चारलेले हे शब्द तुमच्या बाळाच्या आत्म्यापर्यंत पोहोचतील. जर तुम्हाला ही स्वामी कृपा आणि गर्भसंस्काराची माहिती आवडली असेल, तर व्हिडिओला इतर सर्व भावी मातापर्यंत नक्की शेअर करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी तुमच्या आणि तुमच्या बाळाच्या पाठीशी सदैव राहोत. धन्यवाद.